नमस्कार. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला आपण सुरुवात करतोय. गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्रांची पुनर्रचना करण्याकरता प्राधिकरणाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचंही नुकसान होणार नाही या दृष्टीने अभ्यास करणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल. तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्ती करता बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहील. त्यामुळे या वेळेत प्रवाशांचा विमान प्रवास होणार आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीकरता सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने हा पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पुणे शहरातील सांडपाणी वाहिन्या स्वच्छतेकरता 13 गाड्या खरेदी करण्याकरता तब्बल 95 कोटी रुपये महापालिकेला राज्य सरकारला द्यावे लागणार होते. यामध्ये पालिकेची तिजोरीच रीती होणार असल्यानं महापालिकेनं आता 95 कोटी रुपये देणार नाही, तर गाड्या आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं कामानुसार पैसे देण्याबाबतचं पत्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयाला पाठवलं आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात नदीपात्रात असलेला बाबा भिडे पूल आजपासून वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय. मेट्रोच्या कामामुळे पुलावरील होणारी दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील काम संपेपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ग्राहकांच्या आवाक्यातील परवडणारी घरं उपलब्ध असूनही विशिष्ट ठिकाणांनाच ग्राहक पसंती देत असल्यानं इतर ठिकाणची परवडणारी घरं विक्रीविना पडू नयेत. देशभरात सध्या 1,12,744 परवडणारी घरं ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात मुंबई महानगर प्रदेशातील 53,942 घरांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या बोरिवली इथल्या भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम 31 मे पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाचं खासगीकरण करण्यात येणार नाही. मुंबई महापालिका किंवा धर्मादाय संस्थेकडून ना नफा ना तोटा तत्वावर ते चालवलं जाईल असं आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री खासदार पियुष गोयल यांनी दिलं आहे. राज्यात कीटकजन्य आजारांचं प्रमाण दिवसागणिक चिंताजनक होत चाललंय. डासांचा डंख तीव्र झाल्यानं गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 49,862 जणांना मलेरियाची तर 8,476 जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. गेल्या 3 वर्षांचा विचार केला तर मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. सिडकोनं गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी मोहीम राबवून जवळपास 51 एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केलंय. त्याकरता 302 कारवाई मोहीम राबवण्यात आल्या. विशेष म्हणजे या मोहिमेवर तब्बल 4 कोटी 35 लाख रुपये खर्च करण्यात आलाय. त्यानुसार गेल्या 3 वर्षात सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर 13 कोटी 58 लाख रुपये खर्च केले. यूपीआय अथवा बँक खात्यातून टोल आपोआप वसूल करणारी हायब्रिड टोल यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. दिल्ली मुंबई महामार्गावर या स्वयंचलित यंत्रणेचा पहिला टप्पा ज्याचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान देशातील अन्य मार्गांवर प्रचलित फास्टॅग प्रणालीद्वारे टोल वसुली कायम राहणार असल्याची माहिती भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो 8 मार्गिका आता लोकमान्य टिळक टर्मिनसला जोडली जाणार आहे. यामुळे विमानतळावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मार्गे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ये जा करता येईल. मेट्रो 8 मार्गिकेची उभारणी MMRDA आणि सिडको संयुक्तपणे करणार होते. पण नगरविकास विभागानं 27 जानेवारी 2025 ला काढलेल्या शासन निर्णयानुसार
या मार्गिकेची उभारणी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर केली जाणार आहे। सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे, त्यानंतरही सोनं आणि चांदी खरेदीचा उत्साह कायम आहे। सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी ठरल्यानं खरेदीला पसंती दिली जाते। सुरक्षिततेच्या दृष्टीनं अनेक जण आपले खरे दागिने बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवतात, त्यामुळे लॉकर्सला सुद्धा मागणी वाढल्याचं दिसून आलं। फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रत्येक मेसेजवर सायबर क्राईमची विशेष नजर असते, त्यामुळे फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप वापरताय तोल सावरा, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे। पुणे पालिकेला EWS आणि R7 अंतर्गत शहराच्या विविध भागात उपलब्ध झालेल्या 3908 सदनिकांपैकी सुमारे 1000 सदनिका धुळखात पडल्यात, त्यामुळे बऱ्याच घरांमधील नळ भांडी चोरीला गेली आहेत। याकडे पालिका लक्ष देणार का असा प्रश्न सगळ्यांनी विचारला। केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत शहरातील 2 STP प्लांट्स पूर्णतः पडून नव्यानं उभारण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 4 STPची क्षमता वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे। याकरता 451 कोटींचा खर्च येणार आहे। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याकरता केंद्र सरकारनं मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी दिली आहे। या अंदाजपत्रकात केंद्र सरकारनं राज्यातील विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशाकरता 190 कोटी 22 लाखांचा निधी मंजूर केलाय। तारापूर MIDCतील कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे निर्माण होणारे वाढते जलप्रदूषण नियंत्रणात आणण्याकरता येत्या महिन्याभरात कठोर उपाययोजना आखण्याचे निर्देश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। आता तरी तारापूर MIDCत रासायनिक सांडपाण्याच्या बाबतीत होणारे गैरप्रकार थांबतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे। पुणे रेल्वे स्थानकाचं रिमॉडेलिंगचे सगळे प्लॅन तयार झाले आहेत। पुढील काही महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे। रिमॉडेलिंग झाल्यानंतर पुणे स्थानकावर 6 ऐवजी 8 फलाट होणार असून फलाटाची लांबी वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे 24 डब्यांच्या गाड्या धावण्यास मदत होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। रिक्षा चालकांप्रमाणेच कॅब चालक प्रादेशिक परिवहन विभागानं निर्धारित केलेल्या मीटरप्रमाणेच भाडं घेण्याचा ठराव भारतीय गीग कामगार मंचाच्या मागणीत बैठकीत नुकताच करण्यात आला। यानुसार ॲपवरून प्रवासी वाहतूक करणारे मीटरप्रमाणे भाडं घेण्यास सुरुवात करणार आहेत। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंधुदुर्गातील सुरंगीच्या फुलांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। सुरंगीच्या झाडाखाली साड्या अंथरून त्यात पडणाऱ्या सुरंगीच्या फुलांचा सडा गोळा केला जातो। राज्याच्या वन खात्यानं या व्हायरल व्हिडिओवरून प्रेरणा घेतली असून समृद्धी महामार्गापासून राज्याच्या वनक्षेत्रात सुरंगीचं वन उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे। मुंबईत उन्हाचा कडाका वाढलाय। मुलांबरोबर मोठ्यांनाही थंडा कुलकुल पाण्यात पोहण्याचं प्रशिक्षण घेता येणार आहे। मुंबई महापालिकेची 11 तरणतलाव असून दादर चेंबूरमध्ये 21 दिवसांच्या प्रशिक्षणाची पहिली बॅच 21 एप्रिलपासून, दुसरी बॅच 6 मे पासून सुरू होणार आहे। नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीनं केली जाणार आहे। दरम्यान मुंबई महापालिकेच्या 9 जलतरण तलावांवर मासिक त्रैमासिक मेंबरशिप द्यायला सुरुवात केली जाणार आहे। विलेपार्ले इथं बुधवारी महापालिकेनं मुजोरपणे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडलं। प्रचंड संताप व्यक्त होतो। याच ठिकाणी आम्ही नव्यानं मंदिर बांधणार असल्याचा निर्धार जैन बांधवांनी केलाय। मुंबई सायन पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे। 5 तासांच्या विशेष रेल्वे ब्लॉकमध्ये पुलाचा 7वा आणि शेवटचा गर्डर यशस्वीरित्या काढला गेलाय। या पुलाच्या पाडकामाकरता CSMT आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान ब्लॉक घेतला गेला होता। मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड इथं लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्याकरता आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारनं मंजुरी दिली। मुलुंडच्या या नियोजित उद्यानात 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या पक्षी उद्यानाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागानं शाळांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू केलंय। जिओ टॅगिंगसाठी तयार केलेल्या महास्कूल ॲपमध्ये माहिती भरण्याचा नवा ताप शिक्षकांना सहन करावा लागतोय।
राज्यभरातील गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याकरता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय घेतलाय। आयडॉल शाळांची बँक करण्यात येणार असून आयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेतलं जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जल आणि वायू प्रदूषणात वाढ झाली आहे। जवळपास 1880 कारखान्यांमुळे निष्पापांचे जीव गेलेत। मात्र सरकारचं बोटचेप धोरण यामुळे नागरिक संतप्त आहेत। पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। या संदर्भात आगरीपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे। मात्र रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही। सगळ्या तपासण्या अथवा चौकशी करता रुग्णालय प्रशासन तयार असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांनी सांगितलं। सोशल मीडियावर धार्मिक अथवा जातीय भावना दुखावल्याच्या कुणीही पोस्ट टाकल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत वर्षभरात 22 गुन्हे नोंदवले गेलेले आहेत। परदेशी बाजारपेठेत भारताच्या प्रवासी दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांना परदेशात मोठी मागणी आहे। भारताची एकूण वाहन निर्यात 19% वाढली आहे, 53 लाखांहून अधिक झाली आहे, तर प्रवासी वाहनांची निर्यात 15% वाढून 7,70,364 युनिट्स इतकी झाली आहे। नाट्य क्षेत्रातील कोल्हापूरचं वैभव मानलं जाणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे। कामाचा ठेका मिळालेल्या कंपनीची मुदत संपत आली असताना देखील छताचं काम पूर्ण झालेलं नाही।